अभ्यास 48वा. त्यामध्ये आपण पाहणार आहोत कर्मधारय नावाचा समास आणि द्विगु समास. आप नावाचा धातू पंचमगणाचा आणि त्या आपच्या सोबतीला असणारे काही धातू. अशा प्रकारे हा सोपा धडा आहे. अ, बघा, सगळ्यात पहिला कर्मधारय समास. समास एवढी काळजी करायची नाहीये. दोन असलेल्या शब्दांचा अर्थ स्पष्टपणे सांगणं. जे दोन समस्त पद झालेले त्यांचा अर्थ उलगडून सांगणं एवढंच समासाचं काम आहे. मग तो या पद्धतीने त्या पद्धतीने असा तसा सांगू शकतो. त्याचे व्हेरिएशन्स आहेत. जसं आता तुम्हाला कर्मधारयमध्येच पाहायला भेटेल. हा, कर्मधारय समास. सगळ्यात पहिली गोष्ट हा काय, तत्पुरुषाचाच भाग आहे असं म्हणतात. बघा, तत्पुरुष समानाधिकरण कर्मधारय. म्हणजे ज्यावेळी समानाधिकरण, चला इथं लिहूया पाहिजे तर, समानाधिकरण कर्मधारय. समजून घेऊया हे काय आहे. ठीक आहे. आता बघा, राम भक्त याच्यामध्ये दोन पद आहेत का हो? हो. हो. राम आणि भक्त ही एकच आहेत का हो? म्हणजे रामाचा भक्त असं म्हणायचंय. प्रश्न म्हणजे काय, राम आणि भक्त हे एकच आहेत का? नाही. नाही. म्हणजे हे दोन पद काय आहेत? भिन्न पद आहेत का दोन्ही पण? हो. हो. ठीक आहे. रामाचा भक्त म्हणजे दोन्ही भिन्न पद आहेत, पहिली गोष्ट. हम्म. बर, आता ह्याचा समास जेव्हा मी असं करणार, रामस्य भक्त, बरोबर. हो. हा, मग आता याची विभक्ती कोणती षष्टी. षष्टी. आणि याची विभक्ती प्रथमा. प्रथमा. प्रथमा म्हणजे दोघांचं अधिकरण हे भिन्न आहे, एक नाहीये. हम्म. हो. दोघांचं अधिकरण काय आहे? दोन्ही वेगवेगळे. शब्दांचे जे अर्थ आहेत, म्हणजे राम शब्दाचा अर्थ राम असणारा व्यक्ती, भक्त हम्म. शब्दाचा अर्थ भक्त असणारा व्यक्ती, दोन्ही शब्दांचे अधिकरण. अधिकरण म्हणजे काय? सपोर्ट, ज्या ठिकाणी हे शब्द राहतात. हम्म. हे दोन्ही शब्द काय आहेत? वेगवेगळे. वेगळे. भिन्न. तांब्या. तांब्या या शब्दाचं अधिकरण काय आहे? म्हणजे सपोर्ट या. काय आहे? तांब्या. या. हा थांबा. तांब्याच नसेल तर तांब्या शब्द राहील का? नाही. घड्याळ. घड्याळ हा शब्द अस्तित्वामध्ये का आला? कारण की घड्याळ नावाची वस्तू आहे म्हणून. मानन. घड्याळ नावाची वस्तूच नसेल तर घड्याळ नावाचा शब्द अस्तित्वामध्ये येईल का? नाही. नाही. मग नाही. शब्दाला अस्तित्वामध्ये येण्यासाठी कारणीभूत कोण आहे? वस्तू आहे, घड्याळ आहे. बस. मग घड्याळ या शब्दाचं अधिकरण काय आहे? घड्याळ हा पदार्थ आहे. पदार्थ ते आहे. हा. अधिकरण म्हणजे हो. ज्या ठिकाणी ज्याच्यामुळे तो शब्द राहतो त्याला म्हणतात अधिकरण. सपोर्ट, आधार आहे का नाही? मग हो. रामस्य या शब्दाचा आधार राम, भक्तस्य या शब्दाचा आधार भक्त. भक्त. म्हणजे यांचं अधिकरण आता एक आहे का? नाही. 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 मग ज्यावेळी दोघांचं अधिकरण एक असेल त्यावेळी कोणता समास असतो? कर्मधारय समास. दोन्ही शब्द ज्यावेळी एकाच वस्तूचा निर्देश करतात त्यावेळी कोणता समास असतो? समान. कर्मधारय अधिक. समास. कर्मधारय. कर्मधारय. मग समान अधिकरण तुम्हाला कळालं का? कळलं. हो. हा, ते शब्द एकाच अधिकरणामध्ये एकाच ठिकाणामध्ये राहतात. ठीक आहे.
हम्म. समास. आणि व्यधिकरण म्हणजे वेगवेगळं. जसं वेगवेगळं. रामाच्या रामा चक्रपाणी, ज्याच्या हातामध्ये चक्र आहे असा. आता हातामध्ये म्हटल्यानंतर कोणती विभक्ती झाली? सातवी. सप्तमी. आणि हातामध्ये चक्र सप्तमी. म्हटल्यानंतर चक्रम पहिली. मग एक आहे पहिली. सप्तमी मध्ये, एक आहे प्रथमा. मग हे समानाधिकरण आहेत प्रथम. का व्यधिकरण आहेत? वैदिक. वेदीकरण. व्यधिकरण आहेत. हा, मग ज्या कर्मधारय समास कुठे होतो? ज्या ठिकाणी सम. समान अधिकरण असेल, म्हणजे दोन्ही विभक्त्या कशा असणार आहेत? समान. सारख्याच. दोन्ही सारख्या. शब्द कशाला टार्गेट करणार आहेत? एकाच अर्थात. एकच विभक्ती. एकाच अर्थ. दोन्ही पण लिहितो, ठीक आहे. कर्मधारय म्हणजे दोन्ही विभक्त्या एकाच अर्थाला किंवा वस्तूला, अर्थाला, थोडीशी पारिभाषिक भाषा आहे बरं का, एकाच अर्थाला विषय करतात. विषय करतात म्हणजे आता त्याचं वर्णन नाही जास्त करू शकत. दोन्ही शब्द, माझा तांब्या हा शब्द कशाला विषय करतोय? तांब्याला. तांब्याला तांब्या. तांब्याला. विषय करतोय, म्हणजे त्याचं ज्ञान करून देतात. त्याचं अस्तित्व दाखवून म्हणजे देतोय. किंवा ज्ञान करून बरोबर देतात. त्याचे हम्म. ज्ञान ज्ञान. करून देते. बरोबर. हा, हो. आणि समानाधिकरण म्हणजे काय? दोघांच्या दोघांच्या विभक्त्या समान असतात. हे दोन्ही वाक्य क्लिअर आहेत का? समान हो. अधिकरण म्हणजे दोन्ही विभक्त्या किंवा दोन्ही शब्द, विभक्त्या, दोन्ही शब्द एकाच वस्तूला, अर्थाला विषय करतात, ज्ञान करून देतात. आणि दोघांच्या विभक्त्या कशा असतात? समान. एक प्रथमामध्ये असेल तर दुसरी सुद्धा काय असणार आहे? प्रथमामध्ये. प्रथमामध्ये. हम्म. मग आता ह्याच्यामध्ये प्रकार आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक खूप फेमस, प्रसिद्ध असा आहे विशेषण विशेष कर्मधारय समास. आता आपण ऍड करतोय. आता विभक्त्या एक असणार आहेत का वेगळ्या? एक. दोन्ही एक. शब्द एकाच वस्तूला विषय करणार का? एकाच. पण मग कशा प्रकारे विषय करतील? तर ते विशेषण आणि विशेष्य या जोडीने, या रूपाने काय करतील? वस्तूंचं ज्ञान करून देतील, वस्तूंना विषय करतील. मग आता सोपं आपण पाहूया उदाहरण त्यांनी दिलेलं. बघा, नील कमलम असा एक समस्त शब्द आहे. मग बघा, त्याच्यामध्ये एक आहे विशेषण, एक आहे विशेष. आता हे लिहायचे प्रकार वेगवेगळे आहेत. आपण एक प्रकार या ठिकाणी, म्हणजे सगळेच पाहणार आहोत, पण एक प्रकार आपण पाहूया. नीलम कमलम, एवढा समास. मग आता निळ कमळ, मग आता हा निळा रंग कमळाला सोडू नये का हो? नाही. म्हणजे निळा आणि निळा कमळ हे दोन्ही एकाच वस्तूला विषय करतात का? निळ्या कमळाला. हो. हो. बरं, दोघांची विभक्ती सारखी आहे का वेगळी? सारखी आहे. सारखीच आहे. मग ज्यावेळी दोन्ही, पहिलं पूर्वपद उत्तरपद एकाच गोष्टींना विषय करत असतील, एकाच अधिकरणामध्ये असतील, तर त्यांना कर्मधारय समास म्हणतात. किंवा दोघांच्या विभक्त्या सारख्या, शक्यतो प्रथमा विभक्तीच आपल्याला पाहायला भेटते कर्मधारयमध्ये. मग दोघांच्या विभक्त्या सारख्या असल्यानंतर सुद्धा काय? तो कर्मधारय समास आहे. नीलम कमलम, आपण कसं म्हणतो? निळ कमळ, हम्म. निळ कमळ. मग त्याचा अर्थ काय? निळ आहे जे, ते काय? कमळ, नील कमळ. मग एक पद्धत अशी आहे हे नीलकमल लिहायची. नीलम कमलम, नीलकमलम. काळा सर्प, बघा आता कृष्ण म्हणजे काळा, कृष्ण सर्प. आता काळा हा रंग सर्पाला सोडून राहू शकतो का हो? नाही. सर्पावरून तो भिन्न आहे का? नाही. नाही. सर्पावरून तो अभिन्न आहे का? आहे. आहे.
अशी गंमत जराशी. ठीक आहे, मग कसं येणार हे? कृष्ण सर्प. कृष्ण सर्प. कृष्ण सर्प अशी लिहायची एक पद्धत आहे. कृष्ण सर्प. आता दुसरी पद्धत आपण पाहूया, थोडस लक्ष द्या. इथपर्यंत काय डाऊट? नाही. समानाधिकरण म्हणजे काय, व्यधिकरण म्हणजे काय? बरं ते इथे कृष्ण सर्प झालं. कृष्ण सर्प, कृष्ण सर्प. आता आपण खूप खूप आधी एक शब्द पाहिला होता, असौ, अयम. हे सगळे शब्द अयम, इमौ, इमे खूप आधी 22व्या 23व्या बहुतेक. आणि असौ, असौ, अमु, अमी असे वेगवेगळे शब्द आपण पाहिले होते. त्यांचा वापर आता आपल्याला करायचा आहे. काय आहे? अशा प्रकारे आपण कर्मधारय समास लिहू शकतो. पण प्रत्येक समास लिहिण्याची एक स्टाईल आहे, एक पद्धत आहे वेगळी. ती पद्धत आपल्याला पाहायला भेटली की आपल्याला पद्धतीवरून कळून जातं की हा समास आहे. त्याचा आता एक श्लोक आहे की च च असल्यानंतर तो द्वंद्व समास, एशाम वगैरे असल्यानंतर बहुव्रीही समास दाखवतोच. ठीक आहे. का दाखवतोय? कारण की ते आपल्याला समजून घ्यायचं जरा. तुम्हाला गरज असेल तर ती काय PDF मी तुम्हाला पाठवेन, खूप महत्वाची. आमच्या सरांनी ती मेहनत करून बनवलेली आहे बघा. आता हे आहे या ठिकाणी सूत्र, सॉरी श्लोक. काय सांगतोय श्लोक? बघा, स्लाइड शो प्ले फ्रॉम करंट स्लाइड. बघा, दिसतंय का? हम्म. हो. चकार बहुलो द्वंद्व. ज्या ठिकाणी बहुलो म्हणजे भरपूर प्रमाणात चकार असेल, चकार म्हणजे च असेल, आणि सह चासौ कर्मधारय, ज्या ठिकाणी तुम्हाला स च असौ दिसेल त्या टाईपचे, तिथे काय कर्मधारय. यस्य येशाम बहुव्रीही, ज्या ठिकाणी तुम्हाला यस्य, येशाम हे सगळं दिसेल त्याला कुठला समास म्हणायचं? बहुब्रीही. बहुब्रीही. आणि शेषः तत्पुरुषः, शेषः म्हणजे राहिलेले, राहिलेले सगळे तत्पुरुष समास. मग ज्या ठिकाणी चकार भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असेल, द्वंद्व. ज्या ठिकाणी स च असौ असेल, कर्मधारय. ज्या ठिकाणी यस्य येषाम म्हणजे पीतम अंबरम यस्य सह, यस्य आलं की बहुव्रीही, बहु आणि शेषः तत्पुरुषः असा हा नंतरच्या लोकांनी बनवलेला श्लोक आहे. आता आपण च असौचं काय आहे थोडंसं समजून घेऊया. ही एक पद्धत आहे. मी पाठाच्या सुरुवातीला सांगितलं की जे दोन शब्द एकत्र आलेले आहेत त्यांना चांगल्या प्रकारे व्यक्त करणे एवढाच समासाचा भाग आहे. ठीक आहे. आता बघूया, ही एक पद्धत. च असौ असं म्हटलेलं आहे त्यांनी. च असौ. असौ तुम्हाला आठवतंय का? बघा, आठवत. आठवतंय पण आता म्हणजे हे नाही म्हणजे. बघा, च असौ पुल्लिंग. याच इथंच तुम्हाला दाखवतो. जरासं मागे पुढे होईल कारण की दोन्ही फाईल वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. बघा, दिसतंय का? बघा, कर्मधारय समासामध्ये असौ वापरतात. मग आता असौ तिन्ही लिंगामध्ये, तत् वापरतात, इदम सुद्धा वापरलं जातं. मग कधी काय वापरायचं त्याला असे काय विशेष नियम नाहीयेत. पण प्रायः, प्रायः म्हणजे शक्यतो काय आपल्याला पाहायला भेटतं? असौ, एतत्, तत्, इदम इत्यादिकम असे आपल्याला बरेचसे पाहायला भेटतात. ठीक आहे. वळूया तिकडे. तेव्हा मी इकडून तिकडे उड्या मारतोय. हा, च असो. बघा, त्यांनी दिलेले एकदम जास्त खोलात नाही पाहायचंय. ज्यावेळी तो मोठ्या पुस्तकामध्ये येईल त्यावेळी आरामात पाहूया. महादेव, महादेव. मग महा म्हणजे महान, आणि देव. मग हा महा जो शब्द आहे तो
देवासाठीच आहे का? देवाचंच वर्णन करतोय का? हो. हा. हो हो. बघा मग आता महान च थोडंसं समजणार नाहीये तुम्हाला सगळंच एकावी. असौ देवः. महान च असौ देवः म्हणजे महान आहे जो देव तो महादेव. मराठीमध्ये लिहितो. महान आहे जो देव तो महादेव. सिंपल. यांनी जेवढे उदाहरण हम्म. दिलेले आहेत तेवढेच घेतो. महात्मा. तुम्ही म्हणाले हे महान का झालं? कारण की शब्द आहे महत. महत कसा चालणार? भगवान भगवंतो भगवंत. तसं महान महांतो भगवान भगवंतो महान महंतो महंतः. तसं आता इथं काय येणार? महान च असौ आत्मा. महान आहे आत्मा ज्याचा, असा तो. कोण? हो. महात्मा. महान च असौ आत्मा महान महात्मा. बघा सिंपल. मग आता हो. कधी इयम येतं, कधी वेगवेगळे शब्द येतात. जसं आपण त्या पीडीएफ मध्ये पीपीटी मध्ये पाहिलं. कधी येतत पण येऊ शकतं, कधी तत् पण येऊ शकतं. कधी असौ. असौ हे पुल्लिंगामध्ये. असौ. असौ हे स्त्रीलिंगामध्ये सुद्धा आहे. बघा आता थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज करतो किंवा थोडंसं एक्स्ट्रा पुश करतो. महादेवी. कसं आहे, थोडंसं वाढलं ना म्हटलं डोकं चालवायला लागतं. महादेवी. मग आता इथं आपण महान नाही म्हणू शकत का? कारण की भगवान भगवंत स्त्री. पुल्लिंग आहे हा. आणि देवी स्त्रीलिंग आहे. स्त्रीलिंग आहे. मग पुल्लिंगाचं स्त्रीलिंग करताना काय करतो? भगवत. त्यालाच आपण दीर्घ ई लावतो, होतं भगवती. तसं महती च महती. असौ. मग आता इथं असौ काय येणार? असौ तर पुल्लिंगाचं आहे. स्त्रीलिंगाचं पण असौच आहे. हो. हा. समजलं. महतीच असौ देवी महादेवी. अर्थ एकच. महान आहे जी ती देवी हम्म. महादेवी. फक्त अर्थ ओके. आपल्याला स्प्लिट करायचे. तसं महा महानगरम. आता बघा. आता इथं नपुंसक लिंग आलं. हा. असौ. असौच नपुंसक लिंग काय येतं दादा? बलराम दादा, बालाराम दादा. असौ. असोच. सॉरी. हा. असौ आता अधः पुल्लिंग. हा. अधः अधः. मग अधः शक्यतो पाहायला भेटत नाही. आपण इदम वापरूया. महत च इदम. किंवा तुम्ही वापरू शकता तत्. किंवा तुम्ही वापरू शकता एतत. इदमला ऑल्टरनेट काय आहे? एतत. है ना? एतत् एतत नपुंसकलिंग जवळचं. इदम नपुंसकलिंग जवळचं. मग महच्च इदम नगरम महानगरम. महान मोठं किंवा महान आहे जे नगर ते महानगर. महान. क्लिअर? हम्म. हो. हो. बरं पीपीटीत नेतो तुम्हाला. हम्म. बघा. उन्नत भवनानी. उन्नत म्हणजे उंच उंच. भवनानी घर. मग आता भवन आणि कसा शब्द आहे? नपुंसक लिंग. नपुंसकलिंग बहुवचन. मग बघा. उन्नतानी च इमानी भवनानी. च अशी पण लिहायची पद्धत आहे बरं का. अनेक पद्धती आहेत. हे बाजूला राहू द्या सध्या. उन्नतानी च इमानी भवनानी. जसं तिथे आपण असं वापरलं होतं तसं हे इदमचंच रूप. इदम इमे इमानी. इमान. मग तुम्ही काय काय वापरू शकता? असौ एतत् एतत् तत् येतात. तत्. इदम तर इथं. इत्यादिकम. म्हणजे जेही काही वापरलं जाऊ शकतं. मग काही ठराविक गोष्टी वापरल्यामुळे काय त्यांच्या प्रथा पडलेल्या आहेत की चासवच वापरायचं. चासव म्हणजे च असवच वापरायचं. मग आता बघा हे झालं विशेष
आणि हे झालं विशेषण. मग विशेषानुसार काय बदलतं? विशेषण बदलत असतं. मग तुम्ही काय काय वापरू शकता तुम्हाला कळलं, एकतर असौ किंवा एतत् किंवा तत्. बघा, कठिनम कार्यम, कठिनम च इदम कार्यम, कठिनम च एतत् कार्यम पण म्हणू शकता, कठिनम च तत् कार्यम पण म्हणू शकता, कार्य काही म्हणू शकता. बघा, कठिनम च इदम कार्यम, च पण लिहितात 2-2 वेळा. मग तुम्ही म्हणाल ह्या तर द्वंद्व समास आहे. नाही, द्वंद्व समासामध्ये दोन्हीही गोष्टींना महत्व असतं. राम कृष्ण गावाला येतात, रामालाही तेवढंच महत्व, कृष्णालाही तेवढंच महत्व. पण या ठिकाणी कर्मधारेमध्ये काय, दोन्ही शब्द वेगळे नसून एकाच एकच व्यक्तिमुक्त विषय. विषयाला हे करतात. हा, मग कठिनमच तत्कार्यंच असं पण म्हणू शकतो. बघा, आता इथे तत् वापरलं का, तुम्ही इदम वापरलं तरी नपुंसक लिंगच आहे आणि तत् वापरलं तरी नपुंसक लिंग. नपुंसक लिंगाचे. बघा, श्रेष्ठ मानव, श्रेष्ठ च असौ मानव, मानव पुल्लिंग असल्यामुळे हे गेलं असौ, श्रेष्ठ पुल्लिंग. मग श्रेष्ठ च सहमानव असं पण म्हणता येतं वेगवेगळ्या पद्धतीने. पण असौ, एतत्, तत्, इदम हे काय झालं पाहिजे, आले पाहिजे. आप्तम च तत् मित्रम, बघा मित्रम नपुंसक लिंग, मग आता ह्यांनी काय वापरलं, तत्. आप्तम च तत् मित्रम, आप्त आहे जो, तो मित्र, बरोबर. असे त्याचे मराठी ट्रान्सलेशन होणार. प्रधानमंत्री, प्रधान वेगळा आणि मंत्री वेगळे शब्द आहेत का? प्रधान हा शब्द कशाला सांगतो, मंत्र्यालाच सांगतो. प्रधान च असौ मंत्री ही, प्रधान म्हणजे मुख्य आहे जो, तो प्रधानमंत्री. कळतं, एकदम सोपं. प्रियपुत्रा हा, आता बहुवचनात नेलं त्यांनी. प्रियाहा च ते पुत्राहा, मग आता ते वापरलं. सह, तौ, ते काही वापरलं जातं. म्हणजे असौ, एतत्, तत्, इदम इत्यादिकम यांच्यासारखे इतर सुद्धा. बघा, उन्नता, आता काही एक्झाम्पल बघूया. उन्नता बालिका काय होईल, उन्नत बालिका. उन्नत हा मूळ शब्द आहे आणि बालिका स्त्रीलिंग आल्यामुळे उन्नत शब्दाचं काय झालं, उन्नता. चतुर नारी, नारी स्त्रीलिंग शब्द आहे, मग नारी स्त्रीलिंग आल्यामुळे चतुर या शब्दाचं काय झालं, चतुरा. चतुरा. चतुरा चतुरा नारी. अ कुशल कर्म करी म्हणजे चांगलं कामगार करणे. स्त्री, कुशला कर्म करी. सुंदर शाटिका, दोन्ही शब्द एकाच गोष्टीला सांगतात. सुंदर सुद्धा साडीविषयी, शाटिका सुद्धा साडीविषयी, म्हणून कर्मधारय. सुंदरी शाटिका. बुद्धिमत छात्रा हा, बुद्धिमती छात्रा हा, छात्रा, छात्रा हा नाही, छात्रा मुलीविषयी सांगतायत, तर बुद्धिमती. युवती ही नायिका, युव नायिका हा, युवन न लोप वेगळा नियम त्या ठिकाणी लागलेला आहे. अशा प्रकारे महासेना, महतीच्या असौ सेना. बघा, असौच्या जागी साही वापरलं जाऊ शकतं. महतीच सा सेना, च असंही वापरलं जाऊ शकतं. मग जास्त कन्फ्युजन करण्यापेक्षा आपण च असौ हे लक्षात घेऊया. ते सगळे महाचे. पुढे महत, मग सोपी पद्धत अशी पण आहे, महत भारतम, महाभारतम. मध्ये काहीच नाही लिहायचं, जे मी सुरुवातीला केलं तर. वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येऊ शकतं. आपल्याला सगळ्याच पद्धतीने यायला पाहिजे असं लक्षात घ्यायचं आहे. बर, आता याच समासामध्ये अजून थोडेसे छोटेसे भेद आहे. त्यातला पहिला भेद आहे एव. एव म्हणजे काय, च, च या अर्थामध्ये, रामच राजा. एव म्हणजे च, च या अर्थामध्ये काय, अर्थामध्ये काही समास बनतात जे कर्मधारय आहे. त्यांनी दिलेलं उदाहरण पाहूया. मुख कमलम, मुखम एव कमलम. डोळे, चेहराच
कमळासारखा तो मुखकमळ किंवा ते मुखकमळ. मुखम एव कमलम मुखकमलम. ज्याचा चेहराच कसा आहे? कमळासारखा सुंदर आहे. एव चरणकमलम. आता बघा इथे जरा सक्ती दिसते आपल्याला की चरणच कमळ आहेत, पाण्यातलं कमळ नाही. चरण हेच कमळ आहे. मग हेच सांगायसाठी कुठला शब्द वापरतो? एव. चरणम एव कमलम. कमला. कमलम. सोपं सोपं. त्याच पद्धतीने करकमलम पादपद्मम नयनकमलम. नयनम एव डोळेच कमळ. नयन हा कमलासारखे नयनम डोळे. एव कमलम. नयनम एव कमलम. डोळे जे कमळासारखे आहेत. बर, दुसरा प्रकार आपल्याला सांगतात ते या कर्मधारय समासामध्ये कधी कधी सु आणि कु हे दोन शब्द येतात. मग सु हा शब्द सुंदर या अर्थामध्ये येतो आणि कुत्सित, कु हा शब्द कुत्सित म्हणजे वाईट. कुत्सित, ठीक आहे. सुंदर म्हणजे चांगला आणि कुत्सित म्हणजे वाईट. या दोन अर्थामध्ये काय होतं? कधी 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 काय आपल्याला समास पाहायला भेटतात. उदाहरणार्थ सुपुरुषः. मग आता सुंदर हा अर्थ पुरुषाचंच ग्रहण करतोय का? पुरुषाचं ज्ञान करून देतोय का? हो हो. हो हो हो. ओके. सुंदर सु. मग याचा विग्रह कसा लिहिणार? सुंदरः सुंदरः पुरुषः सुपुरुषः. सुपुत्रः सुंदरः पुत्रः. पुत्रः सुपुत्र. हा. सुसंगती सुंदरः सुंदरा संगतीः. संगत. सुंदर आहे जी संगती ती सुंदर संगती. समास आहेत फक्त, त्याला आपल्याला उघडून स्पष्ट करून सांगायचं एवढाच भेद आहे. कुपुरुष. पुरुष नको घ्यायला, पुरुषच दिलेलं. चला असू द्या, सारखे सारखे उदाहरण. सुपुरुष आणि कुपुरुष. मग काय होणार? कु म्हणजे कुत्सित. शीत. कुत्सित उस- कुत्सित पुरुषः. कुत्सितः पुरुष पुरुष. म्हणजे जो वाईट विचारांचा आहे असा कुत्सित. म्हणजे सु आणि कु या दोन शब्दाचे सुंदर आणि कुरूप किंवा कुत्सित या अर्थामध्ये काय समास आपल्याला पाहायला भेटतो. असा कुनारी. कुत्सिता नारी, जी वाईट स्त्री आहे ती कुत्सिता नारी. कुदेश. कुत्सितः देशः. वाईट देश म्हणजे कुत्सित देश. शेवटचा प्रकार. हो, अरे बापरे, काय झालं? हा, एक मिनिट. एंटर दाबले. अरे हम्म तिसरा प्रकार एक सारखा या अर्थामध्ये. इव. इव म्हणजे सारखा. एव म्हणजे च, जिथं एम्फसाइज आहे. सु आणि कु ते आपण पाहिले. एव म्हणजे सारखा. उदाहरण बघितल्यानंतर लगेच लक्षात येईल. सारखा. घनश्याम. घनश्याम. श्याम. हा. मग आता इथे ढगा ढगच काळा असा आहे का हो? किंवा श्याम ढगासार ढग असा आहे का? ढग श्याम नाही. नाही. म्हणजे काळा पण कशासारखा हो? श्याम सारखं. मग आता दोन्ही शब्द श्याम सारखा नाही. हा. म्हणजे काळा जो ढगांसारखा आहे. ढगांसारखं असं. श्याम हा काय आहे? एक व्यक्ती आहे.
घनश्याम म्हणजे हे घनश्याम एक व्यक्तीला सांगते बघा, एखाद्याचं नाव असतं किंवा कृष्णाचं नाव काय आहे? घनश्याम. घनश्याम. हा. घनश्याम. घन. तेच ना. हा. घन जरा जरा काळा असा. श्याम. घन इव श्याम. श्याम. हा. मग आता इथं आपण एव वापरू शकतो का चच या अर्थामध्ये? नाही. हो. नाही. हा म्हणजे एव 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 नाही वापरू हम्म. शकत आपण. च नाही, सारखा. हा, बघा, असं. देवासारखा संतोष आणि देवच संतोष फरक आहे का नाही? हो सर. हा. तसं मग इव म्हणजे सारखा आणि वर जे आपण पाहिलं एव ते च या अर्थामध्ये दोघांमध्ये फरक आहे. बरं. घन. पण दोन्ही शब्द एकाच ह्याला हे करतात का, विषय करतात का? हो. येस. पुरुष व्याघ्रह. सांगा बरं. माणूस म्हणजे कोणासारखा आहे? वाघासारखाच. वाघासारखा. हा. मग पुरुष पुरुष. पुरुषः इव पुरुष. व्याघ्र नाही नाही, पुरुष पुरुष इव व्याघ्र इव इव. वाघासारखा म्हणून हम्म. व्याघ्रच्या पुढे इव. वाघा घन. घन इव. इव घन हा म्हणजे मेघढग. ढग. ढग. ढगासारखा काळा तो घनश्याम. वाघासारखा पुरुष तो व्याघ्र सर्प. नरसिंह. सांगा बघू. सिंहासारखा नर. हम्म. नरः नरः सिंहः इव. सिंह इव. सुंदर. नंतर हम्म, चंद्र नृसिंह. चंद्र सदृशम. चंद्र चंद्र सदृशम. हा. चंद्र चंद्र इव याचा काही विग्रह इव चंद्र सद सदृशम मुखम. अयो. हा. चंद्र सदृशम मुख मुखम म्हणजे ज्याचं मुख कशासारखं आहे? चंद्राचं. चंद्रासारखं आहे. मग त्याचं काय उत्तर येणार? चंद्रमुखम. चंद्रमुखम. चंद्र. चंद्रमुखम. चंद्र चंद्र सदृशम मुखम किंवा सदृशम आणि इव काय फरक आहे का हो? नाही. सारखा. सदृशम सम म्हणजे सारखा. राम सम कृष्ण. राम सदृश कृष्ण. राम इव कृष्ण. रामा सारखा सारखा सारखा. बर. हम्म. देवा. हम्म. आणि तीच जर स्त्री असेल तर मुखी. हम्म. चंद्रमुखी. चंद्रमुखी म्हणजे चंद्र इव मुखम. चंद्रमुखी. चंद्र सदृश मुखम. तेच होणार, फक्त स्त्रीलिंग असल्यामुळे झालं चंद्रमुखी. चंद्र सदृशम मुखम किंवा चंद्र इव मुखम चंद्रमुखी. तोच अर्थ होणार आहे, काय वेगळी याची गरज नाही. चंद्र सदृशम मुखम फक्त स्त्रीलिंग असल्यामुळे काय झालंय? मुखी झालं. मुखी मुख्य झालं. झालं. दिस मच. द्विगु समास असाच, फक्त सुरुवातीला मात्र संख्या येत असते, एवढाच फरक आहे. पण तो वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे लिहिला जातो. त्याचा विचार आणि काही प्रोफेशन्स येतात. वृत्तय धोबी, कुंभार, लोहार, चांभार सगळे. तर त्याचा विचार आपण पुढच्या क्लासमध्ये करूया. ओम शांती 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 ही.